महाराष्ट्रामध्ये मान्सून पुन्हा एकदा जोरदार बरसत आहे। मात्र पावसाच्या या आगमनाने अनेक गावांमध्ये समस्या निर्माण झाल्या आहेत। अशीच एक गंभीर समस्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात झिंगानूर गावाजवळच्या नायकुंड नाल्यावर निर्माण झाली आहे। या नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात गावांचा संपर्क तुटतो आणि जनजीवन विस्कळीत होते। गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी करीत आहे, पण त्यांच्या पदरी फक्त निराशाच पडत आहे। गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात असलेलं झिंगानूर गाव, या गावापासून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेला नायगुंड नाला दरवर्षी पावसाळ्यात या भागातील लोकांसाठी डोकेदुखी ठरतो। गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी पूल बांधण्याची मागणी होत असली तरी प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालं आहे। सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्याला पूर आला आहे, त्यामुळे झिंगानूर परिसरातील गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे। शाळकरी मुले, शेतकरी, कामगार आणि अगदी रुग्णांनाही जीव धोक्यात घालून हा नाला पार करावा लागत आहे। अनेकदा पाण्याच्या जोरदार प्रवाहातून मोटरसायकली ढकलत न्याव्या लागतात। इथे मोठमोठे ट्रक अडकून वाहतूक थांबण्याच्या अनेक घटना नुकत्याच घडल्या आहेत। या नाल्यावर पूल नसल्याने सर्वात जास्त हाल रुग्णांचे आणि विद्यार्थ्यांचे होत आहे। गंभीर आजारी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवता येत नाही, ज्यामुळे त्यांचा जीव धोक्यात येतो। तसेच शाळा कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही रोज मोठा धोका पत्करावा लागतो। यामुळे पालक सतत चिंतेत आहेत। या प्रश्नावर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। आम्ही अनेक वेळा निवेदनं दिली, मागणी केली, पण प्रत्येक वर्षी फक्त आश्वासनेच मिळतात, असं एका संतप्त ग्रामस्थाने सांगितलं। एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच का या प्रशासनाला जाग येणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। आता ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने पूल बांधण्याची मागणी केली आहे, अन्यथा मोठे जन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक आणि शेतकऱ्यांनीही शासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे। आपण पाहिलं की नायकुंड नाल्यावरील पुलाची गरज किती महत्त्वाची आहे। प्रशासन या गंभीर प्रश्नाकडे किती लवकर लक्ष देतं आणि गावकरी आणि विद्यार्थ्यांचे हाल कधी थांबतात हे पाहणे महत्त्वाचं ठरेल।